नमस्कार. आज आपण सुरू करणार आहे 11वी आणि 12वीचा मॅथ्सचा इंट्रोडक्शनचा पहिला व्हिडिओ. फर्स्ट अँड सेकंड आपण दोन्हीचा पण बघणार आहे. मोस्टली आपल्याला जे काय मॅथ्स सेकंडचा पार्ट आहे त्या मॅथ्स सेकंडच्या पार्टमध्ये आपल्याला काही बेसिक फॉर्म्युले लागणार आहेत. त्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आपल्याला काय भरपूर प्रमाणात म्हणजे जवळपास 70% एक्झाम्पल्स मी दिलेल्या फॉर्म्युल्यावरती आहेत. ओके. आणि आपण आपल्या क्लासमध्ये जेवढं करतो आहे ते सगळ्यात जास्त कमी वेळात आणि सगळ्यात जास्त बेसिकपासून सुरू करणार आहे. ओके. आता मी काय म्हणलो तुम्हाला की आपण आपल्या क्लासमध्ये जर शिकत असेल तर आपल्या क्लासमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डेरिव्हेटिव्हचे 12 आणि इंटिग्रेशनचे 10 असे मिळून फक्त आणि फक्त मॅथ्स सेकंडमध्ये 2 टॉपिकमध्ये फक्त आणि फक्त 22 फॉर्म्युले करायचे आहेत. पण तुम्ही जर का दुसरीकडे कुठं पण बघा, तुम्ही अनअकॅडमीला बघा, कुठं पण बघा, जर तुम्हाला फॉर्म्युले जर बघायचे असतील तर तुम्हाला 60 फॉर्म्युले बघावं लागणार. पण माझ्या टीचिंगच्या स्टाईलनुसार तर तुम्हाला कमीत कमी जास्तीत जास्त 22 फॉर्म्युले करायचे आहेत. हे फक्त चॅप्टरचे फॉर्म्युले झाले, म्हणजे ज्या चॅप्टरमध्ये आपल्याला फॉर्म्युले लागतील ते फॉर्म्युले हे झाले. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्हाला काय फॉर्म्युले लागणार आहेत त्याला आपण बेसिक फॉर्म्युले म्हणतोय किंवा जे फाउंडेशन असते. जसं तुम्हाला मल्टिप्लिकेशनसाठी तुम्हाला टेबल लागते, तसं तुम्हाला मॅथ्सच्या सेकंडच्या पार्टसाठी सगळे फॉर्म्युलेज लागतील. ते फॉर्म्युले आपण आता लिहून घेऊया. तुम्ही फॉर्म्युले लिहून घ्या. तुम्हाला मी फॉर्म्युले सांगतो एक एक. तुम्हाला स्क्रीनवर पण दिसतील फॉर्म्युले, तुम्हाला स्क्रीनवर पण तेच फॉर्म्युले दिसतील. तुम्हाला स्क्रीन दिसते ना आता? हा, मी तुम्हाला फॉर्म्युले सांगतोय. मी तुम्हाला बेनिफिट सांगितला, तुम्ही माझ्याकडनं मॅथ्स शिकला तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये पूर्ण 11वी 12वीच्या मॅथ्सचं होऊन जाते. त्यामध्ये विशेष असं काही लागत नाही दुसरं. मी तुम्हाला आता बेसिक फॉर्म्युले सांगतो. पहिला फॉर्म्युले लिहून घ्या तुम्ही. पहिले एकदमच बेसिक फॉर्म्युले आहेत आपले पहिले, जे की तुम्हाला आयडेंटिटीज 10th पासून झाले. त्या आयडेंटिटीज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही पहिली आयडेंटिटी आपली. त्यानंतर तुम्ही लिहू शकता ना माझ्याबरोबर? हां. त्यानंतर सेकंड आयडेंटिटीला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. त्यानंतर 3 नंबरला 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता मी मध्ये जी स्पेस सोडली त्यामध्ये मी तुम्हाला नवीन आयडेंटिटी, नवीन फॉर्म्युला कसे तयार होते ते सांगणार आहे. हे झाले तुमचे 3 आयडेंटिटीज. या 3 आयडेंटिटीज नंतर तुम्हाला काही रेसिप्रोकलचे फॉर्म्युले आहेत, आणि ते रेसिप्रोकलचे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. कसे महत्त्वाचे आहेत बघा. तुम्हाला एक रेसिप्रोकल पाहिजे कोसेक थिटावाला, एक पाहिजे फक्त सेक थिटावाला, आणि लास्टवाला एक आहे ते कॉट थिटा. आता कोसेक थिटा जो आहे तो साइन थिटाचा रेसिप्रोकल आहे, त्यामुळे 1/sin थिटा म्हणजे कोसेक थिटा असणार आहे. आणि जो सेक थिटा दिसतोय तो सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा, आणि जो कॉट थिटा दिसतोय तो कॉट थिटा म्हणजे 1/tan थिटा आहे. इथंपर्यंत लिहून झालं का तुमचं? हा. आता याच्या पुढच्या पार्टमध्ये फक्त टॅन थिटाचा एक सेपरेट फॉर्म्युला काय, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे तुमची जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये बदल कसा होते बघा. सेकंड फॉर्म्युल्यामध्ये मी 1 ही टर्म राईट साईडला शिफ्ट करतो तर तुम्हाला काय मिळणार तिथं, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 पलीकडे जाताना काय होणार आहे, मायनस होणार आहे. तर इथं प्लस आहे आणि इक्वल टूच्या पलीकडे गेलं तर साईन बदलतं, त्यामुळे ते होणार सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. आणि हे जे लिहिलेलं आहे मी, हे एवढं सगळं ओके, ते लागणार आहे तुम्हाला मॅथ्सच्या सेकंडच्या इंटिग्रेशनच्या चॅप्टरमध्ये, इंटिग्रेशनमध्ये. आणि हे पण फॉर्म्युला सेम तयार होणार आहे कॉट स्क्वेअर थिटाचा. कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे काय असणार आहे, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. ओके. हे 10thचे फॉर्म्युले आहेत. ह्यामध्ये मला वाटत नाही की मी तुम्हाला सांगण्यासारखं काही विशेष आहे, मी रफ करतोय. आता बघा, आपण आता जे फक्त आणि फक्त तुम्हाला 11th आणि 12th मध्ये शिकलेले फॉर्म्युले आहेत ते सांगतो मी तुम्हाला. बघा, तुम्ही पण लिहू शकताय. जर साइनचा अँगल 2 × थिटा दिला
आणि आपल्याला जे फॉर्म्युले आहेत कधी पण अँगलवर फोकस करायचा मॅथ सेकंडमध्ये. अँगल किती आपला 2 थिटा, तर साइन 2 थिटाचा एक फॉर्म्युला आहे आपल्याजवळ 2 साइन 2 थिटा अपॉन 2 इंटू कॉस 2 थिटा अपॉन 2. आता बघा मी महत्वाचं काय सांगतो ते पण बघा. यामध्ये ह्याच्या आतमध्ये काय झालंय, साईनच्या आतमध्ये 2 थिटा अपॉन 2 आलाय. आतमध्ये म्हणजे काय, मला अँगलमध्ये म्हणायचं आहे. हा जो अँगल आहे त्यामध्ये 2 आणि 2 कट होतोय, इथल्या अँगलमध्ये 2 आणि 2 कट होतोय. पण कधी पण हा इथला बाहेरचा 2 आणि अँगलच्या आतमधला 2 कट होत नाही. म्हणजे मला असं म्हणायचं आहे 2 साइन ऑफ 2 थिटा म्हणजे थिटा अपॉन 2 दिलं, तर हे जर तुम्ही कट केलं हे, तर हे तुमच्यासाठी पूर्ण रॉंग झालं. हे लक्षात राहू दे व्यवस्थित. आता याचा फॉर्म्युला काय तयार झाला, त्यामुळे बघा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला तयार झाला. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय 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 तयार झाला, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. हे कळाला का फॉर्म्युला तुम्हाला? हा, तुम्हाला फक्त एवढाच फॉर्म्युला लिहायचा, एवढाच फॉर्म्युला लिहून घ्या. मी बॉक्स केलेला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही. आता त्यानंतर आपण फॉर्म्युला लिहूया. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला झाला आपला. साइन 2 थिटाच्या फॉर्म्युला नंतर आपण करूया कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला. हा नंबर 1 चा फॉर्म्युला झाला आहे. मी 2 नंबरचा फॉर्म्युला लिहून देतोय. मी तुम्हाला साइन 2 थिटाचा जसा फॉर्म्युला सांगितला तसं साइन 3 थिटाचा पण होऊ शकते. बघा मी काय म्हणतोय, जसं साइन 2 थिटा मी लिहिलं, साइन 2 थिटा मी काय लिहिलं, 2 साइन 2 थिटा अपॉन 2 लिहिलं मी, इंटू कॉस 2 थिटा अपॉन 2 लिहिलं. तसं तुम्ही कोणासाठी पण लिहू शकता, अँगल किती पण असू दे. म्हणजे इथं जो अँगल 2 थिटा दिसतोय त्याच्या अर्धा अँगल मी इकडं राईट साईडला केलेला आहे, अर्धा. आणि अर्ध करण्यासाठी काय करतो आपण, मी तुम्हाला 4 रुपये दिले, जर दोघांमध्ये डिवाइड करा म्हणलं तर तुम्ही 4 अपॉन 2 करता ना, ते तुम्ही अर्ध करता म्हणताय. तशी इथं साईनचा अँगल जो आहे तिथं अर्धा केला आहे आपण. जर मी तुम्हाला साईनच्या आतमध्ये 3 थिटा दिला तर त्याचा वेगळा फॉर्म्युला आहे, फक्त साइन 3 थिटासाठी वापरू नका. पण मी साइन थिटा दिला ना, साइन थिटा, तर साइन थिटासाठी 2 साइन, इथं लिहिणार आता अँगल अर्धा म्हणजे थिटा अपॉन 2, आणि इथे लिहिणार कॉसच्या आतमध्ये अँगल अर्धा म्हणजे थिटा अपॉन 2. हे कळालं का काय केलं मी? ओके, मी फक्त साईनसाठी केलेलं आहे. आता मी कॉससाठी करणार नाही सगळं, मी कॉससाठी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला देणार आहे. 2 नंबरचा फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही, कॉस ऑफ 2 थिटा, कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर, इथं पण अँगल अर्धाच करायचा आहे. 2 थिटाचा अर्धा अँगल असतोय थिटा, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा, आणि पुढं काय करणार साइन स्क्वेअर थिटा. हे लिहून घ्या पहिला. हे लिहिला का फॉर्म्युला तुम्ही? आता एकाली काय करायचं बघा, हे एक फॉर्म्युला झाला, तसे कॉस 2 थिटाचे अजून 2 फॉर्म्युले आहेत. 2 फॉर्म्युले कसे तयार होते ते सांगतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला या फॉर्म्युलामध्ये कॉस स्क्वेअर थिटाचा यूज नाही करायचा, एखादं एक्झाम्पल असं असतं ज्यामध्ये तुम्हाला फक्त साइन स्क्वेअर थिटा लागतं. जर कॉस स्क्वेअर थिटाचा यूज नाही करायचा तर कॉस स्क्वेअर थिटा जागी 1 लिहायचा, म्हणजे 1 झालं. पण बदल झालाय, याचा अर्थ ह्यामध्ये बदल काय करणार बघा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हे लक्षात ठेवायचं आपल्याला, ह्यात काय विचार करत बसू नका कसं आहे ते काय येते. तुम्हाला कसं आहे ते बघायचं असेल तर काय करायचं, कॉस स्क्वेअर थिटा जागी फॉर्म्युला वापरायचा 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा पहिला कॉस स्क्वेअर थिटा जागी आलेला, पुढं मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे तसा लिहायचा. म्हणजे काय मिळते बघा, हे मायनस साइन स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. हा झाला तुमचा दुसरा फॉर्म्युला. हे लक्षात आला का फॉर्म्युला? जसं मी कॉस स्क्वेअर थिटा काढून टाकलाय ना, तसं तुम्हाला साइन स्क्वेअर थिटा पण काढून टाकू शकता तुम्ही. म्हणजे काय करणार आता बघा, साइन स्क्वेअर थिटा काढणार, याचा अर्थ साइन स्क्वेअर थिटा जागी 1 लिहिणार, आणि बदल करून इकडे काय लिहिणार, तो कॉस स्क्वेअर थिटा. इथपर्यंत कळालं का तुम्हाला? म्हणजे कॉस 2 थिटाचे आपल्याजवळ 3 फॉर्म्युले तयार झाले. एक सिंपल फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हे तुम्हाला फक्त पहिल्या दिवशी बघायला विचित्र वाटतंय, पण मी 100% तुम्हाला चॅलेंज लावून सांगतो,
की तुम्ही जर काही फक्त 20 ते 25 दिवस लिहिले, रोज फक्त लिहिले, वाचून वाचून जर लिहिले, तर तुम्हाला ह्याच्या एवढा फालतू सिलेबस कोणताच नाही. आता आपण पुढचा फॉर्म्युला बघूया. ह्याच्या पुढचा फॉर्म्युला हे झाला कॉस टू थिटाचा. आता या पुढचा फॉर्म्युला लिहून घ्या. टॅन टू थिटा. टॅन टू थिटा टॅन ऑफ टू थिटा इज इक्वल टू, आता टॅन ऑफ टू थिटाचा फॉर्म्युला लिहा तुम्ही. टू टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. लिहिला? हा, आणि ह्याला लागणारा बेसिक फॉर्म्युला पण लिहून घ्या. तो बेसिक फॉर्म्युला पण खूप कामाचा आहे. तो बेसिक फॉर्म्युला काय बघा. टॅन ऑफ ए प्लस बी, टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू, इथं जर प्लस दिलं तर न्युमरेटरला त्यांची ॲडिशन करायची आणि लिहायचं टॅन ए प्लस टॅन बी, आणि अपॉन लिहायचं 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. कळाले? हा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण वापर करून वरचा फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे. ओके, हे एकदम बेसिक फॉर्म्युले आपले साइन टू थिटा, कॉस टू थिटा आणि टॅन टू थिटा, हे बेसिक फॉर्म्युले आहेत. इथंपर्यंत कळालं? ओके. अरुंधती आठवते का 34 नंबर फॉर्म्युला काय होता आपला? 34 आणि 43. सांग बरं जरा 34 नंबर फॉर्म्युला. साइन, पहिला साइन 3 थिटा ना. इज इक्वल टू काय होता? 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. ओके. हा, हे पण लिहा तुम्ही. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. नेक्स्ट फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही. साइन ऑफ ए प्लस बी, साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हा एक फॉर्म्युला लिहून घ्या. साइन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. हे लिहिला फॉर्म्युला. आणि त्याच्या खाली एक लिहून घ्या आता, कॉस ऑफ ए प्लस बी, कॉस ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. नाव टाका तुम्ही टॉपिकचं. बुकमध्ये नाव दिले मॅथेमॅटिकल लॉजिक. मॅथेमॅटिकल लॉजिक. पण जसं आपल्याला पण घरात काही काय नाव असते का नाही, तसं आपण पण याचे एक प्रेमान नाव दुसरं ठेवणार आहे आणि त्याचं नाव ठेवणार आपण लॉजिक. तेव्हा आपण इथून पुढे फक्त याला लॉजिक म्हणणार आणि दुसरं कोण पण याला मॅथेमॅटिकल लॉजिक म्हणत पण नसते कधी, हे फक्त लॉजिक म्हणणार. ओके, आता लॉजिक नाव लक्षात ठेवा फक्त तुम्ही. नाव टाकलं टॉपिकचं. आता लॉजिकमध्ये काय, पहिला बेसिक पार्ट आहे. मी तुम्हाला एकदम बेसिक पार्ट आहे जो सांगतो पहिला, म्हणजे ज्यामध्ये आपल्याला पूर्ण लॉजिक चॅप्टर आपल्याला समजून घेता येते. आता हे पूर्ण लॉजिक चॅप्टरची एकदम सुरुवात कशी होते. सुरुवातीला तुम्हाला फक्त आणि फक्त एवढं माहीत पाहिजे की तुम्हाला स्टेटमेंट कशाला म्हणायचं आहे नक्की. बोर्ड एवढ्या लो लेवलला कधी येत नाही की स्टेटमेंट कशाला म्हणते ते विचारत नाही आपल्याला, पण त्यांना म्हणायचं आहे की स्टेटमेंट म्हणजे काय ते आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला दुसरा जो पार्ट आहे ह्यामधला, म्हणजे पहिलं आपल्याला स्टेटमेंट जर का आलं तर दुसरा एक पार्ट असते कनेक्टिव्ह, त्याला लॉजिकल कनेक्टिव्ह आपण म्हणू शकतो.
लॉजिकल कनेक्टिव्ह. आणि कनेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कनेक्टिव्ह म्हणजे काय, आपलं कनेक्शन पण दोन जोडणारं काम करतं ते, त्याला म्हणायचं लॉजिकल कनेक्टिव्ह. फक्त लॉजिकल का बरं वापरले, तर चॅप्टरचं नाव लॉजिक आहे त्यामुळे लॉजिकल वर्ड वापरले. कनेक्टिव्ह तुम्हाला शब्द लहानपणापासून माहिती, जसं तुम्हाला दोन दोन वाक्य जोडा म्हणलं तर तुम्ही त्याला अँड ऑर कशांतरी जोडता, तेच कनेक्टिव्ह आपण इकडं वापरतोय. हे लॉजिकल कनेक्टिव्ह दुसरा पार्ट आहे. आणि तिसरा यातला सगळ्यात जास्त महत्त्वाचा पार्ट आहे तुमचा, की ही जी काय आपण शिकणार आहोत त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल म्हणजे ह्यानंतर जे पण पार्ट आहेत ते पार्ट सिंपल आहेत. हे 3 पार्टमध्ये आपलं टॉपिक आहे पूर्ण, आणि त्या 3 पार्टचं ॲप्लिकेशन पुढं आहे सगळं. त्या पुढे तिथे तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न आणि लॉजिकल इक्विव्हॅलन्स वगैरे म्हणजे प्रूफ वगैरे आहेत. फक्त स्टेटमेंट पॅटर्न हे तुम्ही पण सगळे पॉईंट लिहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येते आपल्याला करायचं आहे काय नक्की पूर्ण टॉपिकमध्ये. आता आपण यातला पहिला पार्ट बघूया, स्टेटमेंट म्हणजे नक्की काय आहे. ॲक्च्युली जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंटच्या अगोदर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं बेसिक आहे की सेंटेन्स, म्हणजे आपण जे बोलतोय ते वाक्य साधं, हे कोणतं पण आपण वाक्य बोललो तर त्याला आपण सेंटेन्स म्हणतो. आणि त्या सेंटेन्सपासून आपल्याला एखादी जर गोष्ट कळत असेल ती बरोबर आहे का चुकीची आहे, म्हणजे त्या सेंटेन्सपासून आपल्याला जर का 2 व्हॅल्यू कळाल्या, त्याच्याबद्दलची 2 माहिती कळाली, एकतर ते बरोबर आहे म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला ट्रू म्हणतो, आणि जर चुकीचं आहे तर त्याला आपण फॉल्स म्हणतो. तर आपण जर का ह्या 2 व्हॅल्यू या सेंटेन्सपासून कळाल्या तर त्या सेंटेन्सला आपण परत पुढे जाऊन स्टेटमेंट म्हणतो. मी काय म्हणतोय कळतं का तुम्हाला, सांगा जरा. फक्त ह्यामध्ये एक महत्त्वाचं बेसिक काय सांगतात त्यांनी, तुम्ही सेंटेन्स पकडा म्हणतात, त्या सेंटेन्सला ट्रू किंवा फॉल्स 2च व्हॅल्यू पाहिजे त्या, तर तुम्ही त्याला स्टेटमेंट म्हणू शकता असं म्हणते ती. असं का बरं त्यांनी कंडिशन टाकली ट्रू किंवा फॉल्स. आता बऱ्याचशा गोष्टी असतात त्या व्यक्ती म्हणजे पर्सन टू पर्सन व्हेरी होते त्या. फॉर एक्झाम्पल, कोणतरी एखाद्या माणसाला चांगला माणूस म्हणतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचं सध्याचं करंट सिच्युएशनचा विचार करा. तुम्ही करंट सिच्युएशन, जसं आपलं पॉलिटिक्सचा विचार केला तुम्ही कोणता पण, पॉलिटिक्समध्ये कोणतर म्हणते की ही पार्टी चांगली असेल, तर तुमच्या मते ती पार्टी चांगली पण नसेल ना, बरोबर. लक्षात आलं का मी काय म्हणतोय. म्हणजे काय व्हायला लागलं, आपलं जे मत आहे, आपलं जे ओपिनियन आहे ते पर्सन टू पर्सन व्हेरी व्हायला लागलं. म्हणजे ते काही जणांच्या दृष्टीनं चांगलं आहे, बरोबर पण असू शकते, पण काही माणसं त्याला काय म्हणणार आहे, ते चुकीचं आहे. म्हणजे तो म्हणजे थर्ड पर्सन जर एखादा आला त्या माणसाबद्दल विचार करायला लागला तर त्याला 2 मतं मिळणार ना तुमच्याकडनं. तुमच्याकडनं ट्रू मिळेल आणि माझ्याकडनं समजा फॉल्स मिळेल, तर एकाच गोष्टीचे 2 व्हॅल्यू मिळाल्या, एक तर ट्रू मिळाली किंवा फॉल्स मिळाली, बरोबर. तर ह्याला आपण कधी स्टेटमेंट नाही म्हणणार. कळलं नाही, लक्षात आलं अजून. हा, फॉर एक्झाम्पल कधी कधी तुम्हाला जर का विचार करायचा असेल तर तुम्ही जर का, आता बघा तुम्ही आता कधी अनुभवलं नसेल तुम्ही 1 वर्षामध्ये, पण तुम्ही लहानपणापासून स्कूलमध्ये जाताय, तर स्कूलमध्ये काही स्टुडंट म्हणजे असं स्टुडंट म्हणण्यापेक्षा एखादा माणूस घ्या, कोणता पण एखादा पॉलिटिशियनच घ्या, पॉलिटिशियन देशासाठी चांगला आहे असं आपण म्हणू शकतोय, पण ते स्टेटमेंट आपलं बदलत राहायला लागलं. म्हणजे सॉरी, स्टेटमेंट म्हणताच येत नाही, ते सेंटेन्सची व्हॅल्यू आपली बदलत राहायला लागली, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, ते स्टेटमेंट नाही होत कधी. म्हणजे कधी जर ते पर्सन टू पर्सन व्हेरी झालं किंवा एखाद्या गावातनं दुसऱ्या गावात गेल्यावर ते बदललं, तर त्या सेंटेन्सला स्टेटमेंट गावात पण नेऊ शकत नाही. पण आता काय असे नंबर आहेत, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की एखादा नंबर दिला आणि मी तुम्हाला सांगितलं की 2, आता 2 एखाद्यानं सांगितलं की इवन नंबर आहे, इवन नंबर. फॉर एक्झाम्पल एखाद्याने सांगितलं की सांगोल्यामध्ये इवन नंबर आहे असं 2 ला आपण म्हणतोय, तर तुम्ही सोलापूरला गेल्यावर 2 ला वेगळा नंबर म्हणणार आहे का कोण, नाही म्हणणार. आता जे आपण इथं बघतोय ते समजा तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये गेला तर 2 हा इवन नंबर असणारच आहे ना. बघा, तुम्ही काय करायला लागलाय, तुम्ही इंडियामध्ये चेक केलं, त्यानंतर तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये चेक केलं. आता समजा तुम्ही एखादा कॉन्टिनेंट चेंज केला आणि समजा तुम्ही काय केलं, अमेरिकाच्या तिकडे गेलाय, तर अमेरिकामध्ये पण 2 ला इवन नंबरच म्हणणार ना आपण.
हा, मग हे जे 3 कंट्रीज आहेत का नाही, आपण असं धरून चालू हे 3च आहेत जगामध्ये. तर हे जे काय इव्हन नंबर म्हणतोय ते युनिव्हर्सली सॅटिस्फाय झालं ना. कळालं का काय म्हणलं मी? म्हणजे आपण जे बोलतोय ते युनिव्हर्सली एकतर बरोबर पाहिजे किंवा युनिव्हर्सली चुकीचं पाहिजे, काय पण पाहिजे. आता मी टू टू जर का इव्हन नंबर म्हणला तर मी काय म्हणणार आहे, ही युनिव्हर्सली करेक्ट आहे का रॉंग आहे सांगा मला. करेक्ट आहे. ते जे करेक्ट आहे म्हणताना त्याला आपण इंग्लिशमध्ये किंवा ह्या टॉपिकमध्ये ट्रू म्हणणार. कळालं? आणि हे जे मी ट्रू लिहिलं ना, ह्या ट्रूला आपण मॅथमॅटिकल लॉजिकच्या नावात तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू म्हणणार. हे जे मी ट्रू लिहिलं, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे त्याची किंमत काय आहे ते मी सांगितलं. म्हणजे ते बरोबर असेल तरी पण त्याची किंमत सांगणार, चुकीची असेल तरी पण त्याची किंमत सांगणार. त्याला म्हणणार मी ट्रूथ व्हॅल्यू. इथंपर्यंत कळालं? हा. पण आता धरून चला, मी म्हणतोय की टू इज ऑड नंबर. तर मला सांगा, हे टू इज ऑड नंबर बरोबर आहे का चुकीचं आहे? फॉल्स. चुकीचं म्हणजे नॉट करेक्ट. नॉट करेक्टला आपण ह्या टॉपिकमध्ये म्हणणार हे फॉल्स आहे. फॉल्स म्हणजे पण त्याची किंमतच सांगितली ना आपण, बरोबर आहे का चुकीचे. तर फॉल्सला आपण ट्रू व्हॅल्यूज म्हणणार आहे. इथंपर्यंत लक्षात आलं? त्यामुळे फक्त ह्यावरून एक गोष्ट क्लिअर काय झाली तुम्हाला, की तुम्ही जे ट्रूथ व्हॅल्यू म्हणताय त्या ट्रूथ व्हॅल्यूचा अर्थ असा नाही की आय एम ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय आहे, दिलेल्या स्टेटमेंटचे उत्तर. ट्रूथ व्हॅल्यूचा अर्थ काय झाला मग, दिलेल्या स्टेटमेंटचे. हा, ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, दिलेल्या स्टेटमेंटचे उत्तर. आणि स्टेटमेंट कधी असते ते आपण पहिल्यांदाच बघितलं. कळालं ना स्टेटमेंट कधी असते. स्टेटमेंट कधी ते करेक्ट तर पाहिजे नाही किंवा फॉल्स तर पाहिजे. हा, इथपर्यंत कळालं का तुम्हाला? ओके.